वसई-विरार महानगरपालिकेची आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणारी महासभा चांगलीच वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला प्रशासनाने नागरिकांवर पाणी दरवाढीचे ओझे टाकण्याचा निर्णय घेतल्यानं संतापाची लाट उसळली आहे, तर दुसऱ्या बाजूला गेल्या आठवड्यातील भीषण पूरस्थितीमुळे नागरिकांना भोगाव्या लागलेल्या हाल अपेष्टांवरून विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. तर येथे सत्ताधारीही आमदार खासदार होते कुठे असा प्रश्न विचारून विरोधकांना कोंडीत पकडणार आहेत. पाणी दरवाढीचा विषय आज महासभेत चर्चेसाठी येणार असून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने नागरिकांवर आर्थिक बोजा लादल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यासोबतच अतिवृष्टी दरम्यान शहरातील रस्ते, सखल भाग आणि वसाहतीमध्ये साचलेले पाणी, विस्कळीत झालेले जनजीवन, अपुरी आपत्कालीन यंत्रणा, मनुष्यबळाचा अभाव आणि पूरनियोजनातील त्रुटी यावरही प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. पूरस्थिती हाताळण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची महासभा पाणी दरवाढ आणि पूरस्थिती या दोन ज्वलंत मुद्द्यांवरून चांगली स्थापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर येथे सत्ताधाऱ्यांनी ही तयारी केली असून पूरस्थितीत राज्य आणि केंद्राकडून निधी कधी आणणार हे जाब विचारणार आणि तसेच त्यात वसई-विरारमधील गणेशोत्सवात खर्च न करणे, मॅरेथॉन स्पर्धा न घेणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय कला क्रीडा स्पर्धा न घेण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना चांगलेच धारेवर धरणार आहेत.